मित्रांनो नमस्कार मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामाची सुरुवात केली। पाऊस जबरदस्त झाला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। तुमची पीक पेरणी करणं तिथं चालू झाली का? तर थांबा। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकाची तिथं पेरणी करण्या अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया तिथं करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ती बीज प्रक्रिया आपल्याला कशाची करायची आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर जबरदस्त माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, बीज प्रक्रिया करताना आपल्याला एक जबरदस्त औषध वापरायचं आहे। तर ते औषध शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक कीटकनाशक असलेलं औषध बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही यूपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन या औषधाची बीज प्रक्रिया आपल्या बियाण्याला करू शकता। प्रति किलो बियाण्यासाठी 4 मिली। मित्रांनो, ही बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर एक जबरदस्त औषध आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे। तर ते म्हणजे पाटील बायोटेक कंपनीचं एनपीके कांसो। शेतकरी मित्रांनो, एनपीके कांसो हे जे औषध आहे तर याच्यामध्ये करोडो प्रकारचे जीवाणू बॅक्टेरिया उपलब्ध आहेत। याची आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाचं उगवण तिथं चांगल्या प्रकारे होणार आहे आणि सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाची वाढ वगैरे चांगली झाल्यामुळे आपल्या पिकाचं उत्पादन तिथं जबरदस्त वाढणार आहे। मित्रांनो, याची बीज प्रक्रिया करताना आपल्याला प्रति किलो बियाण्यासाठी 10 मिली एनपीके कांसो या औषधाची बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे। बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर एक 2 ते 3 तास झाडाच्या सावलीमध्ये आपलं बियाणं वाळू द्या, त्याच्यानंतर पेरणी करायला विसरू नका। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।